नमस्कार. स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा आज राज्याभिषेक दिन. त्यांना त्रिवार प्रणिपात. आंबेडकरी विचारातील नैतिकतेची जोपासना, अंधश्रद्धेला नकार आणि जातीयतेचे निर्मूलन या हेतूंनी ज्यांनी साहित्य निर्मिती केली ते साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनाही माझा विनम्र नमस्कार. अण्णाभाऊ साठे साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या फेसबुक पेजवरील लाईव्ह व्याख्यानात मी डॉक्टर स्वाती सरोदे, वेणुताई चव्हाण कॉलेज कराड, इतिहास विभाग प्रमुख आपणाशी संवाद साधत आहे. हा विचार मंच ज्यांनी मला उपलब्ध करून दिला त्या डॉक्टर भंडारे, डॉक्टर बसवंते, डॉक्टर चौथाईवाले, डॉक्टर बिराजे, डॉक्टर ताडेरा व इतर सन्माननीय सदस्यांचे मी प्रथम आभार मानते. कारण यांच्यामुळेच इतिहासाच्या पटलावर ज्यांचे साहित्य आणि कार्य यांच्याकडे दुर्लक्ष झाले त्या ताराबाई शिंदे यांचे मला झालेले आकलन मी आपणाबरोबर शेअर करीत आहे. भारतीय समाज आणि संस्कृतीत स्त्रियांना एकीकडे राक्षसांचा संहार करणाऱ्या दुर्गा, काली, चंडी इत्यादी रौद्र देवता रूपात पाहिले जाते, तसेच सरस्वती, सीता आणि अहिल्या यासारख्या देवता स्वरूपातही पाहिले जाते. पण प्रत्यक्ष व्यवहारात अगदी उलट परिस्थिती पाहावयास मिळते. कोणत्याही देशाची सांस्कृतिक आणि वैचारिक समृद्धी ही त्या देशातील स्त्रियांच्या स्थितीवर मोजली जाते. भारतात आर्यांच्या आगमनापूर्वी मातृसत्ताक पद्धती प्रचलित असल्याचे दाखले मिळतात. वेद काळात स्त्रियांना सर्वच क्षेत्रात सर्वांगीण संधी मिळण्याची संधी दिली जात होती. पुराण काळात मनुवादी विचारसरणीच्या प्राबल्यामुळे येथील स्त्री दुर्बल व परावलंबी बनून अज्ञानाने अंधकारात पिचू लागल्याचे दिसते. मध्ययुगात परकीयांची आक्रमणे सुरू झाली आणि स्त्रियांच्या अब्रूवर घाला पडू लागला. परिणामी त्या घराच्या चौकटीत बंदिस्त झाल्या. स्त्री म्हणजे सर्व दुःखाचे मूळ असे मानले जाऊ लागले. पतीच्या मृत्यूनंतर सती जाणे, बालवयातील विवाह व मातृत्व, बालाजरठ विवाह, वैधव्य, केशवपन, शिक्षणाचा अभाव इत्यादी भोग तिच्या वाट्याला आले आणि तिचे जगणे अगदी दुस्तर झाले. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रजी सत्तेमुळे निर्माण झालेल्या प्रबोधन युगाने स्त्री उद्धाराकरिता विचार व कृती यांना गती दिली. राजा राम मोहन रॉय, स्वामी दयानंद सरस्वती, महात्मा फुले, आगरकर, न्यायमूर्ती रानडे, महर्षी कर्वे इत्यादी समाजसुधारकांनी स्त्रियांच्या सुधारणांच्या संदर्भात अनेक वैचारिक व कृतिशील चळवळी उभ्या केल्या. त्यातील महत्वाची चळवळ म्हणजे स्त्री शिक्षणाच्या संदर्भातील चळवळ होय. महाराष्ट्रात याचे श्रेय महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना जाते. त्यांच्यामुळेच शिक्षण घेतलेल्या स्त्रियांनी रूढी परंपरांचा उंबरठा ओलांडून स्वतःचे अवकाश निर्माण केले, तसेच समाजात स्वतःचे असे वेगळे स्थानही मिळविले. या शिकलेल्या स्त्रियांनी भाषणे, साहित्य व सभा संमेलने या माध्यमातून स्त्री समस्या, त्यांच्यावर होणारे अन्याय, स्त्री शिक्षण यावर विचारमंथन करून स्त्री शिक्षणासाठी अनुकूल वातावरण तयार केले. तसेच स्त्री समस्यांविषयी समाजाला आत्मपरीक्षण करण्यासही भाग पाडले. आज मी ज्यांना स्त्रीमुक्तीच्या क्रांती अग्रणी म्हटले जाते अशा ताराबाई शिंदे यांच्या स्त्री पुरुष समानतेच्या भूमिकेविषयी भाष्य करणार आहे. स्त्री पुरुष समानतेच्या बाबतीत बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात असे म्हणावे अशीच परिस्थिती आहे.
यावर बरेच लिहिले जाते, बोलले जाते, चर्चा होतात आणि परिसंवादही झडतात. पण प्रत्यक्षात कृती होताना मात्र दिसत नाही. माझ्या मते स्त्री पुरुष समता म्हणजे स्त्री पुरुष यांच्यात सारखेपणा नाही, तर दोघांनाही माणूस म्हणून विकसित होण्याची समान संधी, समान दर्जा आणि प्रतिष्ठा प्राप्त होणे होय. परंतु हे भान नसल्याने स्त्रियांना विकासासाठी संधी देण्याबाबत समाजामध्ये अजूनही नकारात्मकता दिसून येते. या पार्श्वभूमीवर 19व्या शतकात ताराबाई शिंदे यांनी या विषयावर मांडलेले विचार व केलेले लिखाण अत्यंत प्रगल्भ, पुरोगामी आणि क्रांतिकारक असेच आहे. या काळात प्रामुख्याने ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, काशीबाई कानिटकर, रखमाबाई यांनी कमी अधिक प्रमाणात लेखन केले, ते बरेच गाजलेही. पैकी रमाबाई रानडे यांना पतिव्रता धर्म पाळणारी व पतीच्या पावलावर पाऊल टाकणारी आदर्श भारतीय स्त्री म्हणून पाहिले गेले, किंवा अगदी उलट स्त्री विरुद्ध पुरुष या चौकटीत उंबरठा ओलांडणारी मुक्त स्त्री म्हणूनही पाहिले गेले. मी जेव्हा त्यांचे आत्मचरित्र बारकाईने वाचले तेव्हा मला त्यांच्या म्हणजेच न्यायमूर्ती रानडे यांच्या मृत्यू होईपर्यंत त्यांची पत्नी म्हणून गृहिणी आणि सचिव यांची भूमिका पार पडताना दिसल्या. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर आपला मेंदू व डोळे उघडे ठेवून जगापुढे जाण्याची ताकद रमाबाईंनी कमावली आणि भरीव कार्यही करून दाखवले. त्यांच्या साहित्यातूनही हे स्पष्टपणे दिसते. पंडिता रमाबाई या साहित्यिक आणि दूरदृष्टी असलेल्या शिक्षण तज्ज्ञ व समाजसेविका होत्या. त्यांनी आंतरजातीय व आंतरप्रांतीय प्रेमविवाह केला आणि कालांतराने धर्म परिवर्तनही केले. त्यामुळे त्यांना समाजाच्या रोषाला बळी पडावे लागले. असे असले तरी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य स्त्री उद्धारासाठी व्यतीत केले. त्यांनी लेखनही केले. आपल्या स्त्री धर्मनीती व हाय कास्ट हिंदू वुमन या लेखनातून त्यांनी स्त्रियांनी धर्मपालन कसे करावे हे सांगण्याचा प्रयत्न केला. तसेच विधवा हिंदू स्त्रियांच्या समस्याही समाजासमोर मांडल्या. काशीबाई कानिटकर या स्वेच्छेने शिकल्या. त्यांनी पतीचे बोट धरून घराचा उंबरठा ओलांडला, मात्र त्यानंतर स्वतःचे स्वतंत्र अवकाश निर्माण केले. त्यांनी साहित्याचे अनेक प्रकार हाताळले. स्त्री समस्या, शिक्षण इत्यादीवर लेखन करून स्त्रियांमध्ये स्वभान आणण्याचा त्यांनी नेमकेपणाने प्रयत्न केला. डॉक्टर रखमाबाई हे अत्यंत गाजलेले परंतु वादग्रस्त व्यक्तिमत्व. त्यांनी नको असलेला व सक्तीने लादलेला विवाह संबंध स्वीकारण्याचे नाकारले आणि त्यासाठी कोर्टाची पायरी चढण्याचेही धाडस दाखविले. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध प्रतिगामी आणि पुरोगामी विचारसरणीच्या सुधारकांनी उलटसुलट चर्चा सुरू केली. तेव्हा आपली भूमिका मांडण्यासाठी रखमाबाईंनी वृत्तपत्रात हिंदू लेडी या टोपण नावाने लेखन केले व स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडली. त्यावेळी त्यांना विरोध झाला असला तरी नंतर त्यांनी घेतलेल्या भूमिकेचे कौतुक पुरोगामी सुधारकांनी केले हे खरेच. या काळातील सुधारक, मनोरंजन यासारख्या नियतकालिकांनी या स्त्रियांचे वेळोवेळी कौतुकही केले. सावित्रीबाई यांच्या आयुष्याचे 3 टप्पे पडतात. सुरुवातीस त्यांनी पतीचे अनुकरण केले. नंतर पतीबरोबर
त्या त्यांच्या कार्यात बरोबरीने सहभागी झाल्या व त्यांच्यानंतर स्वतंत्रपणे सत्यशोधक समाजाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि त्याचबरोबर स्त्री शिक्षण व स्त्री उद्धाराचे कार्य आणि साहित्य लेखनही केले. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात ज्या तऱ्हेने पंडिता रमाबाई रानडे, काशीबाई कानिटकर या स्त्रियांची प्रतिमा उभी राहिली, जशी त्यांना प्रसिद्धी मिळाली तशी मात्र ताराबाई शिंदे यांना मिळाली नाही. माझ्या मते या अभिजन स्त्री वर्गाने पुरुष वर्गाविरुद्ध भूमिका घेतली नाही. उलट पुरुषांनी जेवढे दिले त्याचा स्वीकार करावा. अधिकारांसाठी भांडण करण्यात काय अर्थ आहे? कारण देणारे पुरुष आहेत, त्यांना जसे वाटेल तसे देतील. स्त्रियांनी घेणारे व्हावे असा अनुयाय करणारी भूमिका घेतली. मात्र ताराबाई अन्यायी पुरुषसत्ताक व्यवस्थेविरुद्ध ठामपणे उभ्या राहिल्या. आदर्श स्त्री म्हणून त्यांच्याकडे पाहिले गेले नाही. याचे कारण असे असू शकते की त्या ब्राह्मणेतर होत्या व समाजाच्या उपेक्षित वर्गातून आल्या होत्या. त्या प्रतिगामी समाजरचनेच्या विरोधात ठामपणे उभ्या राहिल्या. म्हणूनच सार्वजनिक व्यासपीठांवर त्यांना जागा मिळाली नसावी. तसेच त्यांचे कार्य आणि त्यांचे लिखाण यांच्याकडेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले असावे. त्यांच्यासाठी 20व्या शतकातील स्त्रीमुक्ती चळवळीलाच पुढाकार घ्यावा लागला. आज 21व्या शतकातही स्त्री पुरुष समतेच्या भूमिकेविषयी त्यांनी मांडलेली भूमिका अत्यंत पुरोगामी असून आजच्या आधुनिक स्त्री आणि पुरुषांनाही पचनी पडणारी नाही असेच धाडसाने म्हणावे लागते. ताराबाई यांच्याविषयी अत्यंत त्रोटक अशी माहिती मिळते. सन 1840 ते 1910 हा त्यांचा कालखंड होय. त्यांचा जन्म एक सधन जमीनदार कुटुंबात बुलढाणा येथे झाला. त्यांचे कुटुंब शांडवकुळी खानदानी व स्त्रियांना गोशात ठेवणारे होते. त्यांचे वडील बापूजी हरी शिंदे हे महसूल खात्यात अव्वल कारकून होते. ते सत्यशोधक समाजाचे निष्ठावान कार्यकर्तेही होते. त्यांनी ताराबाईंना सत्यशोधक समाजाच्या विचारसरणीशी पुरस्कृत असे शिक्षण दिले. त्या काळाच्या मानाने ताराबाईंचे शिक्षण बरेच झाले होते. त्या बहुभाषिक असून त्यांना मराठी, हिंदी, संस्कृत व इंग्रजी या भाषा चांगल्या अवगत होत्या. त्यांनी धर्मग्रंथांचे चांगले वाचन केले होते. तसेच त्या काळात प्रसिद्ध होणारे साहित्यही त्या बारकाईने वाचत असत. त्यातून त्यांची अशी विचारांची एक निश्चित बैठक तयार झालेली होती. त्यांना विवाह करण्याची इच्छा नव्हती. आपल्या मुलीने वेगळ्या प्रकारे लग्न करावे किंवा तिला जीवनाच्या वेगळ्या वाटेवर पाठवावे हे त्यांच्या सत्यशोधकी विचारांच्या वडिलांच्या लक्षात आले नाही. त्यामुळे स्त्रीवादी विचारवंत विद्युत भागवत म्हणतात की एकीकडे नव्या विचारांच्या प्रभावामुळे आपल्या मुलीला स्वतंत्र विचार करायला वाव द्यायचा आणि दुसरीकडे आपल्या हाताने तिला रीतिरिवाजांच्या चौकटीत बंदिस्त करून टाकायचा असा काहीसा दुटप्पी व्यवहार त्यांनी केला आणि ताराबाईंचा विवाह त्यांच्या मर्जीविरुद्ध करून घर जावईही आणला. मात्र ताराबाईंचे वैवाहिक जीवन सुखाचे झाले नाही. सासरची गुलामगिरी त्यांनी नाकारली. त्यांना संसार सुख लाभले नाही आणि मूलबाळही झाले नाही. त्या उग्र व तामसी स्वभावाच्या होत्या. उत्तर आयुष्यात वैधव्य प्राप्त झाल्यावर त्यांनी जुन्या प्रथेप्रमाणे
सांधीचे खापर होऊन जगण्याचे नाकारले आणि उर्वरित आयुष्य लेखन, वाचन इत्यादी छंदात आणि वडिलांना शेतीच्या कामात मदत करण्यात घालविले. सन 1882च्या सुमारास त्यांनी स्त्री पुरुष तुलना हा अवघ्या 37 पानांचा निबंध लिहिला. हा निबंध तत्कालीन साहित्य विश्वात मैलाचा दगड ठरावा असाच होता. त्यांना हा निबंध लिहिण्यासाठी एक घटना निमित्त मात्र ठरली. त्या काळी भ्रूणहत्या हा गुन्हा मानला जात होता. विजयालक्ष्मी नावाच्या सुरतेजवळील एका ब्राह्मण विधवेने व्यभिचार करून गर्भपात केला आणि मूल कचरा कुंडीत टाकले म्हणून सुरत न्यायालयाने तिला फाशीची शिक्षा सुनावली. तेव्हा तिने आणि तिच्या बाजूने काही समाजसुधारकांनी माफीचा अर्ज केला. परिणामी तिची शिक्षा कमी होऊन 5 वर्षांच्या सक्त मजुरीत परिवर्तित झाली. या घटनेवरून सर्वत्र उलटसुलट चर्चा सुरू झाली. या गुन्ह्यात सहभागी झालेल्या पुरुषास कोणीही दोष दिला नाही किंवा त्याला जबाबदारही धरले नाही. उलट त्या स्त्रीलाच बदफैली ठरविले गेले. पुणे वैभव या सनातनी वृत्तपत्राने तर विधवांचे केशवपन केले नाही तर बावनखडी सारख्या शेकडो गृहशाला, बावनखडी म्हणजे वेश्यालय, बावनखडी सारख्या शेकडो गृहशाला सरकारला बांधाव्या लागतील असे अत्यंत जहरी मत व्यक्त केले. पुरुषांच्या दगाबाजीमुळेच स्त्रियांवर अशी वेळ येते आणि तरीही त्यांनाच दोष दावला जातो हे पाहून ताराबाई अत्यंत उद्विग्न झाल्या आणि त्यातूनच त्यांनी हा निबंध लिहिला. ताराबाईंनी आपल्या या निबंधात स्त्री आणि पुरुष यांचे गुण आणि अवगुण यांची केवळ तुलनाच केली नाही तर तत्कालीन काळाचा पटही वाचकांच्या समोर ठेवला आहे. यात समाजाची मानसिकता, धर्मग्रंथांचे स्वरूप आणि स्त्रीचे स्थान त्यांनी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. निबंधाच्या प्रस्तावनेत आपल्या निबंधा मागील हेतू स्पष्ट करताना त्या म्हणतात, स्त्रिया व पुरुष यात साहसी कोण हे स्पष्ट करून दाखविण्याकरता हा निबंध लिहिला आहे. ज्या परमेश्वराने ही सृष्टी निर्माण केली त्यानेच स्त्री पुरुष निर्माण केले. तरी सर्व प्रकारचे दुर्गुण स्त्रियांचेच अंगी असतात असे म्हटले जाते. तेच पुरुषांच्यात आहेत किंवा नाही हे अगदी स्पष्ट करून दाखवावे हा या निबंधाचा हेतू आहे. या निबंधाचे स्वरूप छोटेखानी असले तरी यामध्ये भारतीय स्त्रीचे भावविश्वन आणि तिचे वास्तविक जीवन त्यांनी शब्दबद्ध केले आहे. स्त्रीच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत तिला कोणकोणत्या प्रकारे वस्तू म्हणून पुरुष सत्ताक व्यवस्था वापरत असते याबाबतचे टिपण केले आहे. स्त्री म्हणून वाढत असताना ताराबाईंना स्वतःला पडलेले प्रश्न व त्यांचा त्यांनी घेतलेला शोध असे या निबंधाचे स्वरूप आहे. या निबंधाखेरीज त्यांनी इतर काही लिहिल्याचा उल्लेख कुठे सापडत नाही. या निबंधाची दखलही महात्मा फुले यांच्याशिवाय इतर कोणी घेतली नाही. त्याचे कारण ताराबाईंनी अत्यंत कडक, खडबडीत व बोचणाऱ्या भाषेत पुरुष प्रधान समाज व्यवस्थेला जाब विचारला यात असावे. यामुळे सुधारकांनाही म्हणजे पुरोगामी सुधारकांनाही त्यांची भाषा आवडली नाही. समाजातील उच्चवर्णीय व त्यांचे अनुकरण करू पाहणारे मध्यमवर्गीय यांच्या दांभिक वागणुकीलाच ताराबाईंनी या निबंधातून नेमके धक्के दिले. म्हणूनच
त्यांची उपेक्षा झाली असावी. या निबंधात ताराबाईंनी वेगवेगळे विषय स्त्रियांच्या बाबतीतले हाताळले आहेत. विवाहाच्या बाबतीत स्त्रीकडे केवळ वस्तू म्हणून पाहिले जाते आणि तिची उपयोगिता किती आहे याचा विचार केला जातो, याबाबत ताराबाईंनी खेद व्यक्त केला आहे. विवाहाच्या बाबतीत तिच्या आवडीनिवडीचा विचार केला जात नाही याचे त्यांना दुःखही होते. म्हणून त्या पुरुषांना विचारतात, तुम्हाला जशी वाईट, कुरूप, दुर्गुणी आणि घाणेरडी बायको आवडत नाही, तसेच बायकोला तरी असा नवरा आवडेल का? पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही आपला सहचर निवडण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे, यासाठी त्या आग्रह धरताना दिसतात. वैधव्य प्राप्त झाल्यावर अपमानास्पद जगणे किंवा मरून जाणे हा एकच मार्ग धर्मशास्त्रांनी स्त्रियांपुढे ठेवलेला दिसतो. ताराबाई थेट पुरुषांनाच विचारतात, तुम्हीही स्त्रियांबरोबर का सता जाऊ नये? तुम्ही सता तर जातच नाही, पण आज तुमची बायको मेली की उद्या दुसरी करून आणता आणि आपल्या मुलाबाळास देशोधडीस लावता. याकरिता बायकोच्या आधी तुम्हालाच अग्निकुंडात का बरे फेकू नये? विधवेच्या केशवपनाच्या चालीचाही त्या धिक्कार करतात. त्या म्हणतात, तुमच्या बायका मेल्या म्हणजे तुम्ही आपले तोंड काळे करून दाढ्या मिशा भादरून अरण्यवासात का बरे राहू नये? विधवेला एक न्याय आणि विधुराला दुसरा याबद्दलची चीड त्यांच्या शब्दांतून अशा प्रकारे व्यक्त होताना दिसते. आजही विधवा स्त्रियांच्या बाबतीत त्यांच्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनात पुरुषांचाच काय तर स्त्रियांच्याही दृष्टिकोनात फारसा फरक पडला नाही, हे दुःखाने म्हणावेसे वाटते. विधवा विवाहाच्या प्रश्नांविषयी ताराबाईंनी कणखर भाषेत विचार मांडले आहेत. त्या काळात स्त्री ही तिच्या नवऱ्याच्या मालकीची वस्तू नसे, तर त्याच्या अवघ्या कुटुंबाच्या मालकीची वस्तू मानली जाई. त्यामुळे एकदा आपल्या मालकीची झालेली वस्तू कोणत्याही कारणाने दुसऱ्याच्या मालकीची होऊ देणे ही गोष्ट पुरुष वर्गाला अपमानास्पद वाटत असे. म्हणूनच विधवांना पुनर्विवाहाची बंदी घालण्यात आल्याचे दिसते. विधवांचा पुनर्विवाह न करण्याची हिंदू धर्मातील चाल ताराबाईंना महारोगाप्रमाणे अनेक ठिकाणी व अनेक जातींमध्ये पसरलेली वाटते. त्या म्हणतात, विधवेचे मुंडन करून तिला तांबडे आलवण घालायला लावून घरातल्या एका कोपऱ्यात फेकले जाते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अखंड काम करत मग ती त्या घराची बटीकच बनते. अशा विधवा स्त्रियांमध्ये एखादी स्त्री तरुण असेल तर त्या घरातील पुरुषांच्या विषयवासनेला बळी पडण्याचा धोकाही उरतो. अशा वेळी ती स्त्री गरोदर राहिली तर तिलाच बदफैली ठरवले जाते आणि शेवटी नाईलाजाने विहीर जवळ करण्यावाचून तिला पर्याय राहत नाही. याबद्दल त्या आत्यंतिक दुःख व्यक्त करताना दिसतात. पुढे पुनर्विवाहाची पद्धत देवादिकांपासून चालत आलेली आहे हे शास्त्राच्या आधारे स्पष्ट करून समाज परिवर्तन करण्याचा प्रयत्नही करताना त्या दिसतात. सत्यवती व कुंती यांनी कुमार वयात पुत्र जन्माला घातले, तरी नंतर शंतनू व पंडू यासारखे
यासारख्या राजांबरोबर त्यांचे विवाह झाले आणि त्यांना समाजमान्यताही मिळाली. त्यांचे विवाह हे पुनर्विवाहातच मोडतात असे त्या ठामपणे म्हणतात. रामायणाचा दाखला देत त्या म्हणतात, सुग्रीवाने वालीला युद्धात पराभूत करून त्याची विधवा तारा हिच्या पुढे विवाहाचा प्रस्ताव ठेवला. हे सर्व श्रीरामापुढे घडले. विधवा ताराने श्रीरामांना विचारले, माझ्यासारखा विधवेचा विवाह हा शास्त्रसंमत आहे का आणि त्याला समाजमान्यता मिळेल का? त्यावेळी तुझे नाव पुनर्विवाहानंतरही पतिव्रतेमध्येच गणले जाईल असे रामाने तिला सांगितले. हा दाखला ताराबाई देतात आणि पुनर्विवाहाचे समर्थन करतात. स्त्रिया आणि श्रम याविषयीही त्या टिप्पणी करताना दिसतात. पुरुष बलदंड आणि लढवय्ये असतात अशी पुरुषांची प्रतिमा समाजात हेतुपूर्वक निर्माण केली जाते. पुरुषच अवघड कामे करतात, तेच युद्धावर जातात आणि ह्या गोष्टी स्त्रियांच्या आवाक्यातील नाही असे सतत त्यांच्या मनावर बिंबवले जाते. याबद्दल त्या खेद व्यक्त करतात. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत स्त्रिया घरात कोणकोणती कामे करतात याची यादी देऊन ही कामे आत्यंतिक ऊर्जा खर्च करायला लावणारी असतात हे त्या पुरुषांच्या लक्षात आणून देतात. पुरुषांनी केलेल्या कामाचे मूल्य त्यांना वेतनाच्या रूपात मिळते, पण स्त्रीच्या श्रमाला मात्र काहीही मूल्य मिळत नाही. तिचे श्रम काडी मोल ठरवले जातात. याबद्दल त्या दुःखी होताना दिसतात. आजही गृहिणीच्या कामाचे मूल्य तिला दिले जात नाही. उलट ते तिचे कर्तव्यच मानले जाते. एवढेच नव्हे तर काही कारणाने पती पत्नींच्यात वाद झाले तर माझ्या घरातून बाहेर हो अशी भूमिका पती घेतो. अशा वेळी ताराबाईंची भूमिका किती समर्थनीय होती हे खरोखरच पटते. धर्मग्रंथांच्या दुटप्पीपणा ताराबाई आपल्या निबंधातून दाखवून देतात. धर्मग्रंथांमध्ये सांगितलेला स्त्री धर्म म्हणजे काय? तर निरंतर पतीची आज्ञा पाळणे, त्याच्या मर्जीप्रमाणे वागणे. त्याने लाथा मारल्या, शिव्या घातल्या, दुसऱ्या स्त्रिया ठेवल्या, दारू पिऊन मारहाण केली तरी स्त्रियांनी त्यांचे हसतमुखाने स्वागत करावे, त्यांना देव मानून त्यांची पूजा करावी. हाच स्त्री धर्म होय असे धर्मग्रंथ सांगतात. स्त्री धर्माच्या नावाखाली नैतिकतेच्या बंधनात स्त्रियांना बांधून ठेवण्याचा केलेला प्रयत्न देव, शास्त्रकर्ते आणि धर्मग्रंथ यांनी कसा केला आहे हे स्पष्ट करताना त्या खेदाने पुढे म्हणतात, धर्मग्रंथांनीच स्त्रियांच्या पायात बेड्या घालून त्यांना अंधाराच्या खोल घाईत ढकलले आहे. स्त्रियांच्या पातिव्रत्याच्या बाबतीत तिने पत्नीच्या आज्ञेत चालावे, धर्मशास्त्राचे पालन करावे, तरच त्यांचा नावलौकिक होईल असे लहानपासून त्यांच्यावर बिंबवले जाते. त्यामुळेच त्या आदर्श कन्या, आदर्श पत्नी आणि आदर्श माता बनण्यासाठी धडपडतात आणि स्वतःचेच नुकसान करून घेतात हे त्या स्पष्ट करतात. त्यासाठी त्या रामायणाचा दाखला देतात. रावणाने सीतेचे हरण करून तिला वश करण्याचा प्रयत्न केला, पण सीतेने नकार दिला. तेव्हा रावण आपल्या पतिव्रता असलेल्या मंदोदरीकडे जातो आणि तिला म्हणतो, तू पतिव्रता आहेस तेव्हा सीतेकडे जा, तिला समजावून सांग आणि तिला आपली सवत होण्यासाठी प्रवृत्त कर. तेव्हा पती वचन शिरसावंत मानून मंदोदरी सीतेकडे जाते व तिला परोपरीने सवत होण्यासाठी विनंती करते.
ही स्त्रियांची मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत समाजात परिवर्तन होणार नाही आणि स्त्रियांचे शोषण थांबणार नाही, हेही त्या ठामपणे स्पष्ट करतात. स्त्रीच्या शोषणाला कारण आहे हे दाखविण्याचा प्रयत्न पुरुष सत्ताक व्यवस्था कशा पद्धतीने करते व ही व्यवस्था कशी पुरुषधार्जिनी आहे हे त्या नोंदवण्याचा प्रयत्न करतात, हे अत्यंतिक महत्वाचे वाटते. आज सर्व मराठी वाहिन्या पाहिल्या की त्यामध्येच ही परिस्थिती दिसत नाही का? इंग्रज सरकारने इथे परिवर्तन करून ज्ञान दिले, समाज जागृती केली, त्यामुळे येथील पुरुषांना कसे वागावे हे कळले असे ताराबाईंना वाटते. म्हणूनच त्या इंग्रज सरकारला ईश्वरी राज्य मानतात आणि ते कायम राहावे अशी अपेक्षा करतात. भारतीयांनी इंग्रजांच्या राहणीपासून ते खानपानापर्यंत अनेक गोष्टींचा स्वीकार केला, परंतु स्त्रियांसाठी इंग्रजांनी केलेले पुनर्विवाह, संमती वय यासारखे कायदे आणि स्त्री शिक्षणाची सक्ती त्यांना रुचली नाही. म्हणून ताराबाई त्यांना म्हणतात, कोणाला? भारतीय पुरुषांना म्हणतात, तुम्ही इंग्रजांच्या देशात जाता, त्यांच्यासारखा पोशाख करता, खानपान, उठणे बसणे सर्व चाली तुम्ही त्यांच्या घेता, मग त्यांच्या प्रगतीच्या विचारांना नाकारता, म्हणूनच ते लोक तुमच्यापेक्षा अधिक बरे. समाज सुधारकांचा दुटप्पीपणा त्या आपल्या निबंधात उघड करतात. त्या कालखंडात स्त्री शिक्षणाबाबत स्त्रियांनी फक्त गृह व्यवस्थापन आणि शिशुसंगोपन एवढ्यापुरतेच शिक्षण घ्यावे अशी भूमिका अगदी पुरोगामी समाज सुधारकांचीही असल्याचे दिसते. अशा वेळी स्त्रिया आपली पत्नी, माता व गृहिणी हे कर्तव्य पार पाडत असतानाही त्यांच्यावर एवढा अन्याय का? स्त्री आणि पुरुषांना वागवताना त्यांच्यात एवढी तफावत का? म्हणून ताराबाई आपल्या निबंधात सरळ सरळ जाब विचारतात. एवढेच नव्हे तर धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, रूढी व परंपरा यांच्या संदर्भात पुरुषी अरेरावी वृत्तीचा विचार करत स्त्री पुरुष संबंधांचे विश्लेषणही करतात. एका स्त्रीने एवढ्या मोठ्या आवाक्याचे इतक्या जळजळीत भाषेत विवेचन करणे हे धाडसाचेच म्हणावे लागेल. त्यामुळेच या निबंधाची दखल फुल्यांशिवाय इतर कोणी घेतल्याचे आढळत नाही. सुधारकांच्या बाबतीत त्यांनाच म्हणतात, सुधारणांच्या नावाखाली सभा भरवून शाल, जोडी, पागोटे घालून तुम्ही केवळ मिरवता. अशा तुमच्या पोकळ सभा 30-35 वर्षांपासून चाललेल्या आहेत, त्याचा काय उपयोग? असं समाज सुधारकांना स्पष्ट विचारण्याचे धाडस त्या करतात. या ठिकाणी प्रार्थना समाज आणि सार्वजनिक सभा या संस्थांच्या कार्याकडे त्या लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. या संस्थांनी स्त्रियांच्या प्रश्नांकडे केलेले दुर्लक्ष त्या अधोरेखित करतात. स्त्रियांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून त्या प्रश्नांची तीव्रता कमी करण्याची मानसिकता सुधारकांच्या स्थायी असल्याचे त्या सोदाहरण दाखवून देतात. अजूनही स्त्रीला समाजात असलेले दुय्यम स्थान पाहून ते पटतेही. स्त्री पुरुष संबंधांकडे त्या एक निसर्ग धर्म म्हणून पाहतात. 2 शरीरांची ती स्वाभाविक गरज आहे असे त्यांना वाटते. पण त्यामध्येही उच्च नीचता कशी प्रस्थापित केली याची मांडणी त्या आपल्या निबंधात करतात. स्त्रीची वासना म्हणजे अब्रू ही संकल्पना निर्माण करून स्त्रीला पुरुषांनी काचेचे भांडे करून टाकले. काचेचे भांडे
तडकले की संपते. तसेच स्त्रीच्या अब्रूला धक्का लागला की तिचे अस्तित्वही संपते. यासाठी त्या पुराणांचा आधार घेतात. इंद्राने गौतमाचे रूप घेऊन अहिल्यासारख्या साध्वीला शिळा बनविल्याबद्दल त्या संताप व्यक्त करतात. एवढेच नव्हे तर त्या प्रत्यक्ष देवालाही दूषणे देतात. रावणाने अपहरण केलेल्या सीतेलाच अग्निपरीक्षा द्यावी लागते आणि भर दरबारात द्रौपदीच्याच पदराला हात घातला जातो. याचा जाब विचारावा लागतो, हे त्या खेदाने बोलतात. भारतात पुरुषाने अनेक लग्ने केली, स्त्रिया ठेवल्या आणि त्यावर व्यभिचार केला तरी त्याला कोणी शिक्षा करत नाही. उलट तो पुरुषार्थच मानला जातो. मात्र स्त्रीने यापैकी काही केले तर ती व्यभिचारी ठरते. पतीच्या मृत्यूनंतर तिला शरीर सुख मिळू नये किंवा अशी वासनाच तिच्या मनामध्ये निर्माण होऊ नये म्हणून वैधव्य, केशवपण आणि सती यासारख्या क्रूर प्रथांच्या बेड्या त्यांच्या पायात घातल्या जातात. ही व्यवस्था स्त्रीला तिच्या जगण्यातील सर्व स्वातंत्र्यांपासून वंचित ठेवते आणि त्यामुळे त्यांचा मानसिक कोंडमारा होतो, हे ताराबाई सूचकपणे व्यक्त करतात. अर्थात स्त्री आणि पुरुष या दोघांनीही व्यभिचार करून किंवा विवाहबाह्य संबंध ठेवून समाज स्वास्थ्यास हानी पोहोचवू नये असेही त्या ठामपणे सांगतात. आपल्या भारतीय संस्कृतीत स्त्री पुरुष संबंध हा अत्यंत खाजगी विषय समजला जातो. यावर जाहीरपणे चर्चा करणे आजही टाळले जाते आणि त्यामुळेच आजही याबाबत अनेक समज, गैरसमज आणि समस्याही दिसून येतात. या पार्श्वभूमीवर 19व्या शतकातील विदर्भासारख्या मागास आलेल्या भागातील ब्राह्मणेतर वर्गातील एका स्त्रीने स्त्री पुरुष संबंधांविषयी इतके सुस्पष्ट आणि शास्त्रीय मत व्यक्त करावे ही खरोखरच कौतुकास्पद बाब ठरते. आजही या संबंधांच्या बाबतीत दुर्दैवाने पुरुषी मानसिकता वर्चस्ववादी वृत्तीचीच दिसते, हे खेदाने नोंदवावे लागते. ताराबाईंचे वाचन अफाट होते. त्या काळात प्रसिद्ध होणारे साहित्य त्या बारकाईने वाचत असत. त्या काळात लिहिल्या गेलेल्या स्त्रीचरित्र, मंजू घोषा, मुक्तमाला यासारख्या ग्रंथांतून आणि नाटकांतून स्त्रियांनी स्त्री धर्म सोडला नाही हे आग्रहाने दाखविण्याचा प्रयत्न केला गेला. तसेच स्त्रिया या शारीरिक दृष्ट्या कमकुवत असतात आणि म्हणून त्यांना पुरुषांच्या संरक्षणाची गरज असते हेही अधोरेखित करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला. हे साहित्य स्त्रियांची बदनामी करणारे आहे, त्यांच्याबद्दल अविश्वास दाखविणारे आहे, हे ताराबाई आवर्जून सांगतात. एवढेच नव्हे तर त्याचे साहित्यिक मूल्यही फारसे चांगले नाही याची नोंद ठेवतात. यावरून ताराबाईंचे वाचन बहुआयामी व अभ्यासपूर्ण असावे हे स्पष्ट होते. स्त्रीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोनही त्या जाणून घेतात. पुष्कळ दोषांबाबत स्त्रियांना जबाबदार धरण्याची मानसिकता पिढ्यानपिढ्या कशी चालत आली आहे हे ताराबाई आपल्या निबंधातून दाखवून देतात. स्त्रियांवरील दोषास कारण इथली समाज व्यवस्था, समाजमन व स्त्रियांच्या ठिकाणचे अज्ञान कसे जबाबदार आहेत हे स्पष्ट करताना त्या म्हणतात, स्त्रिया केवळ गोठ्यातील म्हशींप्रमाणे मूर्ख, त्यांना ना लिहिणे ना वाचणे म्हणून ईश्वराने त्यांना काहीच बुद्धी दिली नसेल का? अडाणी स्त्री ही विचार करू शकते हे त्या दाखवून देतात आणि पुढे म्हणतात, नवरा मेला तर तिचा काय दोष? ती का देवाला म्हणते की बाबा रे माझ्या नवऱ्याला उचल? परंतु घरातील प्रत्येक अशुभ घटनेसाठी तिलाच दोषी ठरवले जाते. तिला कपाळकरंटी, अपशकुनी, तिचे तोंड पाहू नये असे मानले जाते.
हा तिच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन तेव्हाही होता आणि आजही आहे. याचा विचार करण्याची गरज भासते. स्त्रीला माणूस देखील न समजण्याच्या पुरुषी वृत्तीची दखल घेऊन त्या म्हणतात, पुरुषांना म्हणतात, तुम्हाला पैशाच्या बळावर बायको म्हणजे माल वाटते, घरातील अडगळ वाटते. पुढे त्या म्हणतात, झाशीच्या राणीसारख्या फार नकोत, पण 400 ते 500 स्त्रियांना हातात संगिनी घेऊ द्या. संगिनी म्हणजे तलवारी घेऊ द्या. मग पहा तुमची दुर्दशा कशी होते. तुम्हाला चुलीजवळ सुद्धा लपण्यास जागा मिळणार नाही, असे त्या ठणकावून सांगतात. एकूणच स्त्रीविषयीचा कळवळा त्या व्यक्त करताना दिसतात. ताराबाईंच्या निबंधाची भाषा ओबडधोबड आणि जळजळीत आहे. छोटी वाक्ये, वेधक शब्द व म्हणींचा वापर करून त्यांनी आपला विषय मांडला आहे. अत्यंत मर्मभेदी शैली हे या निबंधाचे वैशिष्ट्य आहे. या निबंधात त्यांनी मांडलेले विचार नेमके आणि धारदार आहेत. हा निबंध म्हणजे पुरुषी वर्चस्ववादाविरुद्धच्या संतापातून जन्मलेली एका सिंहिणीची गर्जना आहे. त्यांनी आपल्या निबंधात केलेल्या कठोर टीकेमुळे अभिजन समाज सुधारक एवढेच नव्हे तर सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांना विरोध केल्याचे दिसते. मात्र महात्मा फुले यांनी आपल्या सत्सार या ग्रंथातून त्यांची बाजू घेतली आणि समर्थनही केल्याचे समजते. ताराबाईंच्या या निबंधावर महात्मा फुले यांनी खोलवर विचार केल्याचेही दिसते. त्यांनी स्त्री गुलामगिरीच्या मूळ स्वरूपाकडे या निबंधानंतर लक्ष द्यायला सुरुवात केली आणि त्यामुळे त्यानंतरच्या त्यांच्या लिखाणात समाजातील स्त्री पुरुष संबंधात स्त्रियांवर कसा अन्याय होतो, स्त्रियांना गुलाम ठेवणारी ही व्यवस्था कशी आहे याबद्दल विचार व्यक्त होताना दिसतो. हे ताराबाईंचेच यश नव्हे का? त्या काळाचा विचार करता आपल्या निबंधातून ही स्त्री परखडपणे प्रश्न उपस्थित करते हे धाडसाचेच आहे. स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये तुलना करतेवेळी त्या स्त्रीचा माणूस म्हणून विचार केला जावा आणि तिला जीवन जगण्याची संधी मिळावी ही माफक अपेक्षा व्यक्त करताना दिसतात. त्या स्त्रियांच्या मूलभूत समस्यांची, त्यांच्या प्रश्नांची मांडणी करतात व पुरुष वर्गाने स्त्रीवर कसा मोठा अन्याय केला हे पटवूनही देतात. स्त्रियांच्या दुःखासाठी आपल्या रूढी परंपरा कारणीभूत आहेत हे सांगताना धर्मग्रंथ आणि साहित्यातून येणारी मांडणी पुरुषधार्जिनी असल्याचे त्या प्रखर भाषेत सांगतात. त्याचबरोबर स्त्रियांनीही शिक्षण न घेता अडाणी राहिले तर आपल्या अवनतीला त्याच जबाबदार असतात असे त्या स्त्रियांनाही ठणकावून सांगण्यास कमी करत नाही. माझ्या मते ताराबाईंनी इतिहासाची पुनर्मांडणी करून ज्या समाजाने स्त्रियांना दुय्यम व गौण ठरविले ते नाकारून त्यांनी स्त्रियांची श्रेष्ठता पटवून दिली आहे. एवढेच नव्हे तर स्त्रियांवरील दोषांचे खंडन करीत करीत तिच्या ठिकाणी असणारे श्रेष्ठत्व दाखवून तिला स्वतंत्र, सन्मानाचे, हक्काचे आणि पुरुषांच्या बरोबरीचे स्थान असले पाहिजे हे त्या ठणकावून सांगतात. ज्या काळात स्त्रीने फक्त चूल आणि मूल सांभाळावे अशी रीत होती, त्या काळातील सगळ्या रीती आणि परंपरांना छेद देऊन काळाच्याही पुढे जाऊन समाजाला त्यांनी प्रश्न विचारले हे माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. आजची स्त्रीमुक्ती चळवळ ही स्त्री पुरुषांमध्ये दृढमूल झालेल्या विषमतेपासून मुक्ती मागते. म्हणूनच स्त्री पुरुष समानता हा या चळवळीचा पाया आहे. पुरुषांची सत्ता स्त्रियांनी काबीज करावी हा या चळवळीचा हेतू मुळीच नाही. लहान मुलीची बाई आणि लहान मुलाचा
पुरुष बनतो तो निसर्गजन्य गुणांमुळे नव्हे, तर कुटुंबात मोठे होत असताना त्यांच्यावर होणाऱ्या संस्कारांमुळे हे खरेच आहे. म्हणूनच स्त्री पुरुषांना आपापल्या बायकी व पुरुषी प्रतिमेचे ओझे सांभाळत जगावे लागते. हे आपणा दोघांसाठीही त्रासदायक ठरते. त्यामुळे दोघांमधील माणूसपण हरवून जात आहे. या पार्श्वभूमीवर ताराबाईंनी मांडलेल्या स्त्री पुरुष समानतेच्या विचारांचे मंथन होणे आवश्यक आहे. आज तंत्रज्ञानाच्या रेट्याने स्त्री पुरुष हा भेद कमी होऊ लागला आहे. असे असले तरी जाहिराती, मॉडेलिंग, मालिकांमधील स्त्रियांचा सहभाग, तसेच सिने क्षेत्रातील त्यांचा वावर आणि त्यातून त्यांचे देह प्रदर्शन करणे वाढत चालले आहे. स्त्री भ्रूणांची होणारी मोठ्या प्रमाणातील हत्या, त्यामुळे उतरलेला स्त्री जन्मदर, वाढता वेश्या व्यवसाय, एड्सची लागण, हुंडाबळी, स्त्रियांचे विद्रुपीकरण, सामूहिक अत्याचार, अंधश्रद्धांचा स्त्रियांवरील वाढता प्रभाव या घटनांमुळे स्त्रिया पुन्हा शोषण व दडपणाच्या बळी ठरत आहेत हे प्रकर्षाने जाणवते आहे. म्हणूनच आजही ताराबाईंनी मांडलेल्या विचारांचा जागर होणे आणि ते विचार कृतीत आणणे यासाठी स्त्री आणि पुरुष यांनी समानतेच्या पातळीवरून प्रयत्न करणे गरजेचे आहे. सरते शेवटी माझ्या बाबतीत बोलायचे झाले तर ताराबाईंच्या विचारांचे मंथन केल्यामुळेच मी स्त्री म्हणून वेगळी असले तरी पुरुषांच्या समपातळीवर आहे याबाबत माझी अगदी खात्री पटली आहे. शिक्षणामुळे मी कोण या प्रश्नापासून माझा सुरू झालेला प्रवास मी मला योग्य ते आणि हवे तसे करू शकते या आत्मविश्वासाकडे झेप घेत आहे. माझ्याबरोबर त्यानेही म्हणजे माझ्या सहचरानेही समपातळीवर येऊन प्रवास सुरू केला तर आमचा प्रवास हा सुखी सहजीवनाच्या दिशेने टाकलेले पाऊल ठरणार आहे. आणि म्हणूनच मी, तो म्हणजे माझा सहचर आणि आपण सर्वजण मिळून ताराबाईंच्या विचारांचा जागर करावा ही अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते.